प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण ऐकत असाल की गावातील एखादा मुलगा किंवा नातेवाईकांचा मुलगा कम्प्युटर इंजिनियर झाला आणि आता त्याला 8 ते 10 लाखांचे पॅकेज मिळत आहे. पण मग तुमच्या मनात प्रश्न येत असेल, मी तर आर्ट्स किंवा कॉमर्स घेतले आहे, सायन्स नसल्यामुळे इंजिनिअरिंग करू शकलो नाही. UPSC करून SP किंवा कलेक्टर व्हायचे म्हटले तर आज जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेतलेले डॉक्टर, इंजिनियर मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन करून लेक्चरर म्हणून नोकरी मिळवायची म्हटलं तर नेट, सेट, PhD करावी लागते आणि त्यावरही कन्फर्म नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही. पण घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही कम्प्युटर इंजिनियर इतकेच पॅकेज मिळू शकते. कारण आर्ट्स आणि कॉमर्स नंतरही काही व्यावसायिक अभ्यासक्रम असे आहेत जे तुम्हाला भरघोस पगाराच्या नोकऱ्या देऊ शकतात. हॉटेल मॅनेजमेंट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर 4 ग्लास घेऊन येणारा मळकट कपडे घातलेला वेटर उभा राहतो, पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये संजीव कपूर किंवा विकास खन्ना यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेफ होऊ शकता. अशा यशस्वी शेफची वार्षिक कमाई 4 ते 5 कोटी रुपयांच्या घरात असते. हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला या क्षेत्रात फ्रंट ऑफिस मॅनेजर, हाऊसकीपिंग मॅनेजर, किचन सुपरवायझर, शेफ, कॉर्पोरेट कॅन्टीन मॅनेजर, रेल्वे आणि शिपिंग क्षेत्रातील कॅन्टीन मॅनेजर अशा अनेक खाजगी क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत. तसेच IRCTC, ITDC आणि MTDC यासारख्या संस्थांमध्ये शासकीय नोकऱ्यांच्या संधी देखील उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील सुरुवातीचे पॅकेज 8 ते 10 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. त्यासोबतच सुटाबुटातील आकर्षक जीवनशैली, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण, निवास, इंटरनेट यासारख्या सुविधा मिळतात. या क्षेत्रात भारतात दरवर्षी सुमारे 60,000 नवीन कुशल मनुष्यबळाची गरज असते, परंतु उपलब्धता केवळ 10,000च्या आसपास आहे. ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसमध्ये 12वी नंतर BHMCT, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज आणि DHMCT हे 3 अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यापैकी पहिले 2 4 वर्षाचे पदवी अभ्यासक्रम असून DHMCT हा 3 वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. BHMCTसाठी BCA CET ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते, तर DHMCT आणि BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीजला थेट प्रवेश मिळतो. या क्षेत्रातील शिक्षणाचा आमच्या संस्थेचा 16 वर्षाचा अनुभव आहे. आमचे विद्यार्थी भारतातील ताज, हयात, मॅरिएट, शेरेटन आणि रॅडिसन ग्रुप यासारख्या नामांकित पंचतारांकित आणि सप्ततारांकित हॉटेल्समध्ये कार्यरत आहेत. सागर डकळे हा विद्यार्थी पुण्यातील JW मॅरिएटमध्ये कॉन्टिनेंटल शेफ म्हणून कार्यरत आहे. अमोल कांबळे हा विद्यार्थी हॉटेल कोनार्ड बाय हिल्टनमध्ये हाऊसकीपिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे. तर कोमल वाकळे ही विद्यार्थिनी हॉटेल लेकेंड अँड रिसॉर्ट उदयपूर राजस्थानमध्ये फ्रंट ऑफिस असोसिएट म्हणून कार्यरत आहे. तर गायत्री कदम मुंबईतील 5 स्टार फेअरमाउंट या हॉटेलमध्ये बेकरी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. आता बँकिंग अँड फायनान्स सर्व्हिस क्षेत्रातील संधीबद्दल बोलूया. भारतामध्ये सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्हणजे अभियांत्रिकी आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र येते. सर्वांना CA होता येत नाही, कारण त्याचा यशाचा दर अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी BVOC बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस हा अभ्यासक्रम हमखास रोजगार देणारा पर्याय ठरू शकतो. या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये बँक प्रोबेशनरी ऑफिसर तसेच बँकेतील विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षांची तयारी अभ्यासक्रमासोबतच केली जाते. त्यामुळे बँकिंग परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. तसेच खाजगी बँका, LIC, GIC आणि इतर विमा क्षेत्रांमध्ये थेट नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. BVOC बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस हा अभ्यासक्रम निवडल्यास तुमची स्पर्धा परीक्षेची अर्धी तयारी ग्रॅज्युएशन दरम्यानच होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही तरी तुमच्याकडे एक मजबूत प्लॅन B तयार असतो, जो तुम्हाला रोजगाराची हमी देऊ शकतो. सर्वसाधारण आर्ट्स आणि कॉमर्स पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी आज या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट जीवनशैलीसह चांगल्या पगारांच्या नोकऱ्या करत आहेत. तुम्हालाही असेच यशस्वी करिअर घडवायचे असेल तर आजच संपर्क करा ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड.